हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता खूप दिवसानंतर आज मी पोस्ट करणार आहे व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी कंटेंट पण हवं असतं आणि मलाही फारसा तसा वेळ मिळत नाही, म्हणून म्हटलं चला आता स्टेप बाय स्टेप का असे ना थोडेफार एक दोन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया। तर कसे आहात सगळे? तुम्ही मजेत आहात ना? मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आता जसं मला जमेल तसं मी हळूहळू व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण कसं सध्या आता पेशंट क्लायमेट पण असं असतं ना की त्यामुळे कधी कधी पेशंटचं गर्दी पण जास्त असते, तर मग मला कसं वेळ मिळत नाही, खूप लेट होऊन जातं रात्री यायला पण, त्यामुळे मग तरी मग मी जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करते। तर आता बघा इथला एक कोपरा होता किचनचा, हे शेल्फ होतं ना, हे मला ऑर्गनाईज करायचं होतं, कारण ते खूप मेसी झालं होतं इकडे तिकडे सगळं, त्यामुळे म्हटलं चला हे आता करून घेऊया। तर आता दिवाळीच्या वेळेस तर पूर्ण डीप क्लिनिंग केलीच होते मी, पण तरी पण एक बरणी खाली झाली, तरी मग कसं असतं की आता नवीन किराणा आणल्यानंतर कसं मग जुनं आधी वापरायचं, नंतर नवीन भरायचं, त्यामुळे मग मी काय करते जुनं साईडला काढून ठेवते आणि मग नवीन त्या याच्यात बरणीत वेगळं ठेवते, असं करते, अशा पद्धतीने ठेवते। मग तर म्हटलं चला आता हे क्लीन करून घेऊ। आता एक बरणी काढली तर सगळंच काढून घेतलं मग मी, कारण कसं आहे असं अधूनमधून आपण वस्तू चेक करत राहिलो ना तर आपल्याला लक्षात पण येतं की किती वस्तू खराब झाल्या, काय झाल्या आणि किती चांगल्या आहेत, असं लक्षात पण येतं आपल्या। त्यामुळे आणि ना मला ना एक दोन अशी ती काय बोलतात, सोंड बोलतात तिला, ते असे दिसले मला 2-3 ठिकाणी, भुंग पण बोलतात ना त्याला, हां, तर ती दिसली मला 1-2 ठिकाणी, म्हणून म्हटलं चला बघूया, नाही तर मग सगळ्या याच्यात घरभर होतात ते जर नाही लक्ष दिलं तर, म्हणून म्हटलं मग एकदा बघूया कुठे कुठे झाले का काय, म्हणून मग मी हे क्लिनिंग करायला घेतलं होतं। तर आता क्लिनिंग करायला घेतलं म्हणजे आता थोडंसं करून नाही चालत ना, मग सगळं पूर्ण डीपच करायला लागतं। मग कसं एक दोन वस्तू असे स्टेप बाय स्टेप थोडं करत राहिलं ना मग जास्त लोड नाही येत, आणि जसं मला वेळ भेटतो तसा मी लोड म्हणजे हे करत असते, क्लिनिंगचं काम करत असते। तर हा आहे संडेचा व्हिडिओ। आता खूप लेट पोस्ट होणार आहे हा, कारण कसं तेवढा एडिटिंग करा ते करा सगळं बघायला लागतं, त्यामुळे मग म्हटलं चला आता हा व्हिडिओ होता माझ्याकडे तर तो पोस्ट करून घेऊ। आणि एक आता तुम्हाला सांगायचं राहिलंच होतं की दिवाळीचा जो व्हिडिओ होता ना लक्ष्मीपूजनाचा, त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिला, आणि मी रोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते, त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद देत आहेत। असंच तुमचा प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ बघत चला, कारण अधूनमधून म्हणजे कन्सिस्टन्सी माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। कन्सिस्टन्सी मी टाकू शकत नाही, कधी कधी असं वाटतं की उगाचच हे सुरू केलं, पण हे केलं तर खरी, पण ते मॅनेज करायला पण मला प्रॉब्लेम येतो आहे खूप। पण आता बघू कसं का असे ना, मला म्हणजे चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, तर कधी कधी मी विचार करते की हे बंद करावं यूट्यूब म्हणून, पण आता कसं सबस्क्रायबर पण माझे हळूहळू वाढत चालले, त्यामुळे मग एक विचार होतो नाही राहू द्यावं, एक विचार होतं बंद करावं, तर असं जाऊ द्या, आता जसं मॅनेज होईल तसं मी करणार आहे, आणि जसे व्हिडिओ येतील तसे तुम्ही पण बघत चला, आणि तो असाच तुमचा सपोर्ट राहू द्या। तर आता बघा हे मी बरण्या जास्त काही घाण नव्हत्या झालेल्या म्हणून त्या क्लिनिंग करून घेते, वरच्यावर थोड्याशा अशा पुसून घेते फक्त मी, त्या काही म्हणजे डीप क्लिनिंग वगैरे नाही करत, कारण दिवाळीतच पूर्ण क्लिनिंग केलं होतं मी, घासून पुसून वगैरे सगळं, त्यामुळे आता जे आणलं होतं थोडंफार मी ग्रॉसरी ते त्याच्यात भरलं आणि मग क्लीन करून घेतलं। आता ते कसं व्यवस्थित अरेंज करून ठेवून देते। तर ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना माझ्या, ह्या पूर्ण मी सेट घेतला आहे, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो आणि 5 किलो अशा पूर्ण सेटच घेतल्या आहेत मी, माझ्याकडे पूर्ण सेट आहेत सगळे या बरण्यांचे, कारण प्लास्टिक खूप कमी आहे माझ्याकडे, आणि हळूहळू होतं तेवढं पण मी डिस्कार्ड करून टाकलं होतं, आणि थोडेफार आहेत 2-4 डबे, आता ते पण मला डिस्कार्ड करून टाकायचे, ते पण नाही ठेवायचे। आणि कसं या काचेच्या बर्नरमध्ये जर सामान भरलं ना
तर असं ते किडे वगैरे पण जास्त लागत नाही आणि एकदम म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे सगळं दिसतं. आता बघा याच्यात मी ना तांदळाचं पीठ भरलं होतं, ते 2 नंबरची जी बरणी ठेवली त्याच्यात, तर तिच्यात पण असं लेबलिंग करून ठेवलं आहे मी, म्हणजे कसं आपल्या लक्षात येतं कशात काय भरलं आहे असं. तर बघा आता मोठ्या साईजच्या ज्या मला नेहमी लागत नाही ना त्या मी सगळ्या अशा वरच्या कप्प्यात ठेवल्या आहे आणि खाली ज्या नेहमीसाठी लागतात ना छोट्यावाल्या त्या मी खालच्या ह्याच्यात ठेवणार आहे. आता बघा वरच्या ह्याच्यात फक्त त्या मी सहा बरण्यांचे सेट घेतलेत सगळे, पण त्या काही बसत नाही, त्या फक्त 5च बरण्यावरती बसतात. त्यामुळे बघा त्या 2 बरण्या एक मला खाली ठेवायला लागल्यात. अशा 7-8 अशा बरण्यांचे सेट मी घेतलेत. तर आता जसे अरेंज होतात तसं करते आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप न करता. आणि तुम्ही एकदा तरी सांगत चला की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात कमेंट करून. कारण कसं मला पण म्हणजे सध्या आता नवीन असल्यामुळे माझं पण इतकं काही मला हे नाही आहे की कशा पद्धतीने काय करायचं. मी पण आता थोडं बघते, शिकते. त्याच्यातूनच माणूस म्हणजे सर्व गुण संपन्न कोणी नसतो. सगळ्यांना दुसऱ्यांचं बघून करून असं शिकूनच समजतं की कसं काय करायचं काय नाही. मला पण पाहिजे तेवढी यूट्यूबबद्दल आयडिया नव्हती, पण हळूहळू मी जसं मला आयडिया येतं आहे, जसं माझं पुढचा अभ्यास सुरू आहे तसं मी करते. म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत चला, म्हणजे कसं तेवढं बरं वाटतं मला पण. आता बघा तुमच्याशी बोलता माझं एक कॉर्नर पूर्ण ऑर्गनाईज होऊन गेलं. म्हणजे कसं आहे म्हटलं चला आता तुमच्याशी गप्पा मारावा थोड्याशा असं, आणि गप्पा मारत जर असं काम केलं ना तर कामं पण व्यवस्थित होतात आणि म्हणजे कंटाळा येत नाही. आणि मी काय करते, मला जर कामं करायचं कंटाळा आला ना तर मी सरळ छान जुनी गाणी लावते, ती ऐकते, नाही तर मग देवाची गाणी लावते, ती ऐकते आणि मग हे सगळे कामं करते. बघा किती छान दिसते ना सेल्फ एकसारखं लावलेलं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा.